नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर. महाराष्ट्र राज्य महाफास्ट 50 प्रश्न भाग 14 आहे. दिनांक 18/8/2024. सामान्य ज्ञान 1000 प्रश्न. आजचा व्हिडिओ आहे 651 ते 700 प्रश्न. आपल्या घरासमोर एक झाड नक्की लावा. सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी. प्रश्न 651 आहे. भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर बरोबर उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 652. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे मेघालय या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 653. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर कृष्णा नदीचा उगम हा होतो महाबळेश्वर या ठिकाणी. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण 1000 प्रश्न सिरीज चालू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 654. वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? तो बरोबर उत्तर आहे नॉट्स. प्रश्न क्रमांक 655. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? तर बरोबर उत्तर आहे इंग्रजी. प्रश्न क्रमांक 656. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर बरोबर उत्तर आहे खान अब्दुल गफार खान यांना ओळखतात. प्रश्न क्रमांक 657. आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली? तर बरोबर उत्तर आहे शाहिद आणि स्वराज. प्रश्न क्रमांक 658. बंगालची फाळणी कोणी केली? तर बरोबर उत्तर आहे लॉर्ड कर्झन यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 659. होम रूल लीगची स्थापना कोठे केली? तर बरोबर उत्तर आहे अड्यार या ठिकाणी केलेली आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 660. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर बरोबर उत्तर आहे महात्मा फुले यांनी केलेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना. 661 प्रश्न आहे. दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 662. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 663. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई शिखर हे आपले अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 664. राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? तर 250 आहे राज्यसभेची सदस्य संख्या. प्रश्न क्रमांक 665. सर्वात मोठा ग्रह कोणता? जे आपले 9 ग्रह आहेत त्यामध्ये सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर बरोबर उत्तर आहे गुरु हा ग्रह सगळ्यात मोठा आहे. प्रश्न क्रमांक 666. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर उत्तर बरोबर आहे 1942 या साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 667. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली आहे? तर बरोबर आहे सुरत या ठिकाणी अधिवेशन झालं होतं, त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये फूट पडलेली. प्रश्न क्रमांक 668. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते? जे ग्रामसभा असते ती बोलवण्याची जबाबदारी सरपंच यांची असते. प्रश्न क्रमांक 669. मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कुठे फडकवला? तर बरोबर उत्तर आहे स्टुटगार्ड या ठिकाणी फडकवलेला आहे. 670 प्रश्न आहे. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर बरोबर उत्तर आहे सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 671. पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते? तर बरोबर उत्तर आहे 15 दिवसाला हे प्रकाशित होते. प्रश्न क्रमांक 672. पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कुठे होतो? तर बरोबर उत्तर आहे नरसिंहवाडी या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 673. कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर बरोबर आहे राजीव गांधी. प्रश्न क्रमांक 674. येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? तर बरोबर उत्तर आहे जपान या देशाचे चलन आहे. प्रश्न क्रमांक 675. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे जिनेव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 676. सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय? तर बरोबर उत्तर आहे NaHCO3 हे सूत्र आहे. प्रश्न क्रमांक 677. मराठी भाषेचे
पाणिनी कोणास म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. प्रश्न क्रमांक 678. विधान परिषदेवर किती सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात? बरोबर उत्तर आहे 1/12. प्रश्न क्रमांक 679. महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर बरोबर उत्तर आहे नानवीज या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 680. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर पंचायत समितीचा सचिव असतो गट विकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 681. कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर बरोबर उत्तर आहे आंध्र प्रदेश हे सर्वप्रथम अस्तित्वात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 682. अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण? तर हे परीक्षेत येऊ शकते. शरद जोशी हे आहेत या पुस्तकाचे लेखक. प्रश्न क्रमांक 683. इंडियन पिनल कोड भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? तर याचं बरोबर उत्तर आहे 1860. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 684. महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर बरोबर उत्तर आहे 9 विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 685. कुंभारली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर बरोबर उत्तर आहे कराड आणि चिपळूण या 2 शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 686. बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर बरोबर उत्तर आहे सातोशी नाकामोटो यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 687. जल्लीकट्ट हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर बरोबर उत्तर आहे तामिळनाडू या राज्यातील हे पारंपरिक खेळ आहे. प्रश्न क्रमांक 688. सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? तर बरोबर उत्तर आहे EU ही आहे संज्ञा. प्रश्न क्रमांक 689. पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? तर बरोबर उत्तर आहे महर्षी कर्वे यांनी सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 690. नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे सिक्कीम या राज्यामध्ये नथुला खिंड आहे. 691 प्रश्न आहे. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण? तर बरोबर उत्तर आहे लॉर्ड विल्यम्स बेटिक. 692 प्रश्न. ऑपरेशन पोलो हे कोणत्या संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवण्यात आले? तर बरोबर उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 693. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे जिनेव्हा. हे डबल प्रश्न आला आहे. प्रश्न क्रमांक 694. इन्शुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? तर बरोबर उत्तर आहे स्वादपिंड. प्रश्न क्रमांक 695. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे 10 जिल्ह्यातून जातो समृद्धी महामार्ग. प्रश्न क्रमांक 696. उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तर बरोबर उत्तर आहे मॅग्नीज. 697 प्रश्न आहे. स्त्री सुधारणाकरिता आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर बरोबर उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी केली. 698 प्रश्न आहे. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती हे प्रथम नागरिक असतात. प्रश्न क्रमांक 699. ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? तर बरोबर उत्तर आहे कासव. प्रश्न क्रमांक 700 आणि शेवटचा प्रश्न. कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर याचं बरोबर उत्तर आहे पुणे. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ चांगला वाटला तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. आपल्याला जर एक PDF पाहिजे असेल तर नक्कीच मला मेसेज करा. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.